नमस्कार, मी वीणा. श्लोक मराठीच्या बातमीपत्रात सर्वांचे स्वागत. सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. सिग्नल तोडणाऱ्यांना 24 तासात आता मिळणार नोटीस. नितीन गडकरींची माहिती. तानसा जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी गेले वाया. मुंबईकरांवर पुन्हा एकदा पाणी कपातीचे सावट. ठाण्यामध्ये दहीहंडी दरम्यान जितेंद्र आव्हाडांनी केले वादग्रस्त वक्तव्य. पुढच्या वर्षी IPL स्पर्धा होणार अरब देशात. BCCIची माहिती. आता पाहूया सविस्तर वृत्त. नवा मोटार परिवहन कायदा तयार केल्याने आता सिग्नल तोडणाऱ्यांना 24 तासात घरी नोटीस मिळणार आहे. तसेच न्यायालयात गेल्यास तिप्पट दंड होईल असा नियम आणण्याचा प्रयत्न केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. तंत्रज्ञानावर आधारित नवा मोटार परिवहन कायदा तयार केला आहे. तो अंमलात आणल्यावर चौकात पोलीस लागणार नाही. सिग्नल तोडला तर 24 तासात घरी नोटीस येईल. त्या विरोधात न्यायालयात गेला तर तिप्पट दंड होईल असा नियम आणण्याचा प्रयत्न असल्याची माहिती केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित जसं करंदीकर स्मृती व्याख्यानात सत्तांतरांचा संदेश या विषयावर ते बोलत होते. परिवहन विभागात कसे लक्ष्मी दर्शन होते याची आपल्याला चांगली माहिती आहे. हे टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन नवीन मोटार वाहन कायदा तयार केला असून येत्या अधिवेशनात तो आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारकडून जनतेच्या खूप अपेक्षा असल्या तरी समस्या अनेक असून काम करणे कठीण आहे. मात्र इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासामुळे आम्ही यशस्वी होऊ असे गडकरी म्हणाले. फुटीरतावाद्यांशी पाकिस्तानने चर्चा केल्यामुळे भारताने पाकिस्तान सोबत होणारी सचिव स्तरीय चर्चा रद्द केली असून भारताचा हा निर्णय दुर्दैवी असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. पाकिस्तान सोबत होणारी सचिव स्तरावरील चर्चा रद्द करण्याचा भारताचा निर्णय दुर्दैवी असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. फुटीरतावाद्यांशी पाकिस्तानने चर्चा केल्यामुळे भारताने पाकिस्तान विरोधात हे कडक पाऊल उचलले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ते मारी हाफ यांच्या म्हणण्यानुसार भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणारी चर्चा रद्द होणे दुर्दैवी आहे. द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी मत मांडले. अमेरिकेकडून दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी नेहमीच मदत करण्यात येईल असेही आमचे दोन्ही देशांना सांगणे असल्याचे हाफ म्हणाले. तसेच काश्मीर मुद्द्याबाबत अमेरिकेची भूमिका बदललेली नाही असेही त्यांनी सांगितले. ठाणे येथील तानसा मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असल्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. पाणी कपातीतून सुटका होत नाही तोच मुंबईकरांना पुन्हा पुढील 2 दिवसांसाठी 25% कपातीचा सामना करावा लागणार आहे. ठाणे येथील तानसा मुख्य जलवाहिनी आज सकाळी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेले. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरात पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. पूर्ण उपनगरात 10% पाणी कपात असेल. मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव 85% भरले आहे. त्यामुळे पालिकेने नुकतीच 10% पाणी कपात रद्द केली होती. मात्र ठाणे येथे वर्तक नगर मधून जाणारी 1800 मिलीमीटर तानसा मुख्य जलवाहिनी सोमवारी सकाळी फुटली. यामुळे लाखो लिटर पाणी स्थानिक लोकवस्तीमध्ये शिरले. पालिकेच्या जल अभियंता खात्याने जादा कामगार लावून तत्काळ त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेतले. परंतु या कामासाठी 2 दिवस लागणार आहेत. या जलवाहिनीतून शहर आणि पश्चिम उपनगराला पाणी पुरवठा होत असतो. त्यामुळे शहर आणि पश्चिम उपनगरात 19 किंवा 20 ऑगस्ट असे 2 दिवस 25% तर पूर्व उपनगरात 10% पाणी कपात असणार आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी दहीहंडी उत्सवात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. संघर्ष प्रतिष्ठान तर्फे आयोजित ठाण्यातील दहीकाला उत्सवात राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांचा अचानक तोल गेल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. राज्याच्या राजकारणात बोलका पोपट अशी ओळख असलेल्या आव्हाड यांनी त्यांच्याच दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांची नामर्द अशी हेटाळणी केली आहे. त्यांच्या या वक्तव्याने अनेक गोविंदा पथकात नाराजीचा सूर आहे. थरांचा थरथराट रचण्यावरून संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जो आयोजक 10व्या थरावर जाऊन हंडी फोडेल त्याला आपण कोटीचे बक्षीस देऊ असे सांगत आव्हाड यांना चिमटा काढला होता. त्याला आपण मैदान सोडून पळत नाही असा पलटवार लागलीच आव्हाड यांनी केला होता.
हे शाब्दिक हल्ले सुरू असताना गोविंदांचा अवमान करून आव्हाड यांनी त्यांची संस्कृती दाखवून दिल्याची चर्चा ठाण्यात होती. मुंबई उच्च न्यायालयातर्फे थरांचे अनेक मजले रचण्यावरून उत्सवासाठी काही नियम घालून देण्यात आले होते. त्याच्या विरोधात राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने सर्वोच्च न्यायालयाने यंदा पुरते हे निर्बंध शिथिल केले होते. संस्कृती प्रतिष्ठानने यंदा दहिकाला उत्सवात 3 ते 4 थरांची प्रतिकात्मक हंडी उभारून थरथराटापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ठाण्यातील संघर्ष प्रतिष्ठानच्या दहिकाल्याकडे गोविंदा प्रेमींची पावले वळली होती. ओम साईराम गोविंदा मंडळाच्या अध्यक्षाविरोधात जोगेश्वरी येथील मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओम साईराम गोविंदा मंडळाच्या अध्यक्षाविरोधात जोगेश्वरी येथील मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 12 वर्षाखालील बाल गोविंदांचा पथकात समावेश केल्याबद्दल मुंबईत सोमवारी रात्री हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. दहीहंडी उत्सवात जखमी गोविंदांचे प्रमाण पाहता मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सव सुरक्षित होण्यासाठी कडक मार्गदर्शक तत्वे जाहीर केली होती. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले असता सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देशांचे पालन करत 1 वर्षासाठी काही अटी शिथिल केल्या. त्यानुसार गोविंदा पथकांना परवानगी देताना 12 वर्षाखालील बाल गोविंदांना दहीहंडीत थरांवर जाऊ न देण्याची समज देण्यात आली होती. केंद्रीय नियोजन आयोगाच्या जागी स्थापन करण्यात येणाऱ्या नव्या संस्थेसंदर्भात नव्या संकल्पना व सूचना देण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. केंद्रीय नियोजन आयोगाच्या जागी स्थापन करण्यात येणाऱ्या नव्या संस्थेसंदर्भात नव्या संकल्पना व सूचना सुचविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. नियोजन आयोगाच्या जागी काम करणाऱ्या नव्या संस्थेसंदर्भात नव्या संकल्पना आणि सूचना सुचविण्याचे आवाहन मी करीत आहे. या नव्या संस्थेसाठी संकल्पना सुचविण्यासाठी माझ्या सरकारने एक नवे व्यासपीठ तयार केले आहे. नव्या संकल्पनांचे वारे वाहू दे असे मोदी यांनी आपल्या ट्विटर मध्ये म्हटले आहे. या ट्विट बरोबरच मोदी यांनी अशा नव्या संकल्पना सुचविण्यासाठी एक लिंक ही पोस्ट केली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण करताना मोदी यांनी 64 वर्षीय नियोजन आयोगाच्या जागी एका नव्या संस्थेच्या स्थापनेची घोषणा केली होती. 21व्या शतकामधील भारताच्या महत्वाकांक्षेची पूर्ती करणारी आणि राज्यांचा सहभाग अधिक मजबूत करणारी ही संस्था असावी असे आमचे उद्दिष्ट आहे असे मोदी यांनी म्हटले आहे. पुढील वर्षी होणारी IPL स्पर्धा ही अरब देशात होणार आहे असे BCCI कडून सांगण्यात आले. इंडियन प्रीमियर लीगच्या 7व्या मोसमाच्या 2020 क्रिकेट स्पर्धेचा बिगुल यावर्षी संयुक्त अरब अमिरातीतून वाजणार असून पुढील सामन्यांचे वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही. यंदाची स्पर्धा 16 एप्रिल ते 1 जून या काळात खेळवली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCIने याबाबत माहिती देताना सांगितले की IPLच्या पहिल्या टप्प्यातील सामने 16 ते 30 एप्रिल दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळविले जातील. आम्ही सरकारकडे 1 जून पासून सामन्यांना सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे. अद्याप सरकारकडून निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आम्ही बांगलादेश हा पर्याय म्हणून ठेवला आहे. सरकारकडून सुरक्षा पुरविण्यास नकार मिळाल्यास 1 ते 15 दरम्यान बांगलादेशमध्ये सामने खेळविले जातील. त्यानंतर स्पर्धेचा अखेरचा टप्पा भारतात म्हणजेच 13 मे ते 1 जून या काळात खेळविला जाईल. पुढील वर्षी होणारी IPL स्पर्धा ही अरब देशात होणार आहे असे BCCI कडून सांगण्यात आले. इंग्लंड संघाकडून कसोटी सामन्यात लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागलेल्या भारतीय संघाच्या संचालकपदी आता माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय संघाला सावरण्यासाठी शास्त्री यांच्यासह माजी कसोटीपटू संजय बांगर आणि माजी वेगवान गोलंदाज भारत अरुण यांचीही मदत घेण्यात येणार आहे. रवी शास्त्री हे इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या 5 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्यासोबत काम पाहणार आहेत. त्यांची भूमिका भारतीय संघाचा संचालक म्हणून असणार आहे. तर संजय बांगर आणि भारत अरुण यांची भारतीय संघाच्या सहप्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. आर श्रीधर हे भारतीय संघाचे नवे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCIने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत 3-1 असा मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागल्यामुळे हा निर्णय घेतला आहे.
पण डंकन फ्लेचर यांना संघाच्या प्रशिक्षकपदी कायम ठेवण्यात आले आहे. गोलंदाजी प्रशिक्षक जो डॉस, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ट्रेवर पेनी यांना इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. या बातमीपत्रात मी आपली रजा घेते. तुम्ही पाहत रहा श्लोक मराठी. धन्यवाद.